ऐसे कुछ भाड़े के टट्टे उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील तब्बल 7,120 कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। सोमवारी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरक्षता आणि सरकारचे दावे पुन्हा एकदा चर्चेत आले। देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल, अत्याधुनिक अभियांत्रिकी रचना आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकणारी रचना अशा अनेक दाव्यांसह हा प्रकल्प सादर करण्यात आला। मात्र दरड कोसळल्यानंतर या दाव्यांवर जनतेकडून, विरोधकांकडून आणि सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना त्यांचा तोल सुटला। कुत्ते, भाडे के तट्टे अशा शब्दांचा त्यांनी प्रयोग केला। इतकंच नाही, महाराष्ट्राची बदनामी करू नका अन्यथा बघून घेईल असा दमही दिला। इनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मात्र मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान कसा, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना विधानसभेत केलेल्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्या भाषणात त्यांनीच सरकारच्या प्रकल्पांवर कठोर प्रश्न उपस्थित करत असताना सरकारवर बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असं विधान केलं होतं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका। कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। दरम्यान यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या आवारामध्ये तुमच्या आमदाराकडून हाणामाऱ्या होतात, सत्ताधारी आमदार प्रकाशकांना गलिच्छ शिवीगाळ करतात, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात। या सगळ्यांवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सोयीस्कर मौन बाळगता। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आता ते तुमचे सहकारी बनतात। ही वैयक्तिक तुमची कृती आहे आणि यासाठी वैयक्तिकरित्या तुम्हाला जबाबदार धरले जात असताना तुम्ही महाराष्ट्राला वेठीस का धरताय? त्याचबरोबर त्यांनी फडणवीस यांच्या जुन्या विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही शेअर करत हा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेलच असा टोला देखील लगावला। दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहे। दरड कोसळण्याची घटना, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि त्यावर विरोधकांचा पलटवार, यामुळे हा मुद्दा आता राज्याच्या राजकारणातही चांगला गाजण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।